त्यामध्ये तानसेन गानकला कोविद होता. एक दिवस त्याने विचारलं अकबराने, तू जर असा गातो तर तुझा गुरु कसा गाताचे, एकदा त्यांची तारीख घ्या. तानसेन म्हणाला, ते तारखा घेत नसतात का, ते फक्त देवासाठी गातात, आपल्याला तिथं जायला लागेल. ते म्हणतात त्यांना कळवा. त्यात कळवा, ठाणा, मुंब्रा काहीच नाही, तुम्हाला एंट्रीच नाहीये तिथे. विठ्ठला तुम्ही फारच लांबवत नेऊ नका हो, माझी पंचायत कराल. ते असं तुमच्यासाठी गात नाही, ते फक्त देवासाठी गात. आपल्याला लपून जावं लागेल. त्या वृंदावनामध्ये निधिवन नावाची जागा आहे. किती जण गेले वृंदावनला? जात जा ना, जरा फिरत जा ना. उलट माता माऊलीने तर अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला पाहिजे, पिंजून काढला पाहिजे. कुठं तुम्हाला अख्खं तिकीट काढायचंय? उलट शासनाने सगळी कुटुंब सुखी राहावी म्हणून या योजना काढल्या. जे एकदा एसटीत बसलं ना, घरच्या निघला का देऊ, देऊशा लगे आळंदी, लगे तिथल्या पंढरपूर. 10 दिवस घरीच जायचं नाही, 10 दिवस फिरायला फ्री आहे. कुठं